नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत झटपट बातम्यांवर. राज्यात पावसाचं पुनरागमन झालं असून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुण्यासह 5 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 दिवसात पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे सूर्या, वैतरणा, दहेर्जे या नद्यांना पूर आलेला आहे तर सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या धरणातून 15,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कुणीही नदीपात्राजवळ जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. गेली 2 वर्ष दुष्काळाच्या छायेमध्ये असलेलं नंदुरबार जिल्ह्यातील वीरचक्र धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत आणि त्यामुळे आता नंदुरबारवरील पाणी कपातीचं संकट दूर होणार आहे. लातूरच्या जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे तिरू नदीला पूर आलाय. त्यामुळे नदीवरील अतनूर पूल पाण्याखाली गेला असून पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यानं पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आलेली आहे. अतनूर उदगीर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय तर शेतात पाणी साचल्यानं उडीद, कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर आणि कांदा या पिकांना मोठा फटका बसतोय. त्यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. कुडाळ तालुक्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कायम आहे. पुढील 24 तासात जिल्ह्यात आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक वाढलेली आहे. धरणात 27,562 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे आणि यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा 38.10% आलाय. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये धरणातून 97,046 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोयना धरण क्षेत्रातील पावसानं वार्षिक सरासरी देखील मागे टाकली आहे. धरण क्षेत्रामध्ये रविवारी 8 तासात सरासरी 65 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस असलेल्या पाथरपुंजने 250 इंच पावसाचा टप्पाही मागे गाठला असून इथे 6,359 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मंगळवारपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर विदर्भात देखील पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मोखाड्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये देखील त्याचा परिणाम झालाय. मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोखाड्यातील मध्य वैतरणा धरण तुडुंब भरलेलं आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली. मात्र मध्य वैतरणा धरणाचे 5ही दरवाजे उघडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यासह मुंबई, ठाणे परिसराला जुलैमध्ये झोडपून काढणाऱ्या पावसानं ऑगस्टच्या सुरुवातीला मोठा ब्रेक घेतला होता. मात्र मागील 2 दिवसांपासून पावसानं दमदार पुनरागमन केलंय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 95% येऊन पोहोचलाय. 7 पैकी 5 जलाशय भरून वाहू लागल्यानं मुंबईकरांच्या पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. नाशिकच्या वणी इथे सप्तशृंगी गडावर दरड कोसळली. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानं इथला रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र शर्थीच्या प्रयत्नानंतर मातीचा ढिगारा हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरड कोसळल्यानं अणुस्कुरा घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. ही वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरड हटवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उशिरापर्यंत सुरू होतं. दरम्यान अणुस्कुरा घाट बंद असल्यानं एसटी वाहतूक गगनबावडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे. आता एक मोठी बातमी समोर येते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. ही योजना मार्च 2024 पासून अंमलात आणली जाणार आहे आणि या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील इतर महत्त्वाचे निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले आहेत.
पुन्हा एकदा पाहूयात झटपट बातम्या। मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। मुंबईतील रखडलेले एकूण 228 झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील। त्याअंतर्गत 2,18,931 सदनिका बांधण्यात येणार आहेत। मंत्र्यांना खात्याअंतर्गत बदल्यांसाठी 31 मे पर्यंतच मुभा असते। त्यानंतर बदल्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता आवश्यक असते, पण सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने घाऊक प्रमाणात बदल्यांसाठी मंत्र्यांना 30 ऑगस्ट पर्यंत मुभा देण्यात आलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या अखेरच्या काळात मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। गोकुळ अष्टमी निमित्त फुलांना मागणी वाढल्याने दरात वाढ झालेली आहे। गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असल्याने फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे। डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाश झोतांवर विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेले आहेत। पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पुढील 60 दिवस शहर परिसरात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले। दहीहंडीनिमित्त पुण्यातील मध्य भागात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत। मंगळवारी सायंकाळनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत। या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलप्रमाणे मेट्रो आणि मोनो रेलमध्ये देखील स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी मुंबईचा डबेवाला असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। मेट्रो आणि मोनो रेल गाड्यांमध्ये सामानाचा आकार आणि वजन यासंबंधीचे सध्याचे नियम अडचणीचे आहेत। त्यामुळे जेवणाच्या डब्यांची वाहतूक करणं कठीण झालंय आणि त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। डोंबिवलीतील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर बांधण्यात येतात। या कालावधीत रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने पोलीस उपायुक्तांच्या आदेशावरून कृष्णाष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावरून वळवण्यात आलेली आहे। पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 6वी मार्गिका टाकण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे। 27 आणि 28 ऑगस्टच्या रात्रीपासून हे काम सुरू करण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यात निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आणि त्यामुळे राज्यातील 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा करण्याचा उद्देश साध्य होणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून शहराबाहेरून वाहतूक वळवण्यासाठी हा बाह्य रिंग रोड प्रस्तावित करण्यात आलाय। हा एकूण 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रस्ता आहे। या प्रकल्पाचं काम पूर्व आणि पश्चिम अशा 2 विभागात विभागलं गेलेलं आहे। शक्ती कायदा आणण्यास सरकार अपयशी असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही शक्ती कायदा आणला होता, तसा प्रस्तावही केंद्राला दिला होता, मात्र आतापर्यंत तो प्रस्ताव केंद्राने मंजूर केलेला नाही। हे सरकारचं अपयश असल्याची जोरदार टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे। राज्यातील महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांचं 30% वेतनवाढ आणि इतर 8 महत्त्वाच्या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे। चंद्रपूर येथे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या गेटवर हेरमन जोसेफ नामक संघटना सदस्य आमरण उपोषणाला बसले असून उपोषणाचा आज 8वा दिवस आहे। मुख्यमंत्री आज मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी अधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे। नागोठणे ते कोलाड परिसरात खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची तारांबळ सुरू आहे। रात्रभर हायवेवरील खड्डे बुजवले जात होते।